पनवेल महापालिकेच्या आरक्षण सोडतीत गोंधळ। 11 नोव्हेंबरला राखीव जागांची सोडत घेतलेली असताना पुन्हा 6 जागांचं नव्याने आरक्षण काढण्यात आल्यामुळे गोंधळ। सोडत प्रक्रिया नव्याने राबवण्यासाठी शेकाप, मनसे आणि काँग्रेससह इतर राजकीय पक्षांची मागणी। चिपळूणमधील खडपोली एमआयडीसीमध्ये स्थानिक विरुद्ध ईस्ट कंपनीमधला संघर्ष चिघळला। उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांची कंपनी आणि प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे स्थानिक महिला आक्रमक। कोल्हापुरातल्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंची एकत्र आघाडी होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष। छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत केला आनंद व्यक्त। यवतमाळमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणात। पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल। अकोल्यामध्ये 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावरती रिक्षा चालकाकडून चाकू हल्ला। शिल्लक पैसे मागितल्या 4 रागातनं नेल कटरमधल्या चाकूनं विद्यार्थ्याच्या हातावरती वार केला। रिक्षा चालकावरती कठोर कारवाईची मागणी। पुण्यातल्या सिंहगड कॉलेज परिसरातील तरुणाची भर दिवसा हत्या। सय्यद असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती। हत्येचं कारण अस्पष्ट। बीडमधल्या परळीमध्ये एका तरुणाला 4 ते 5 जणांकडून बेदम मारहाण। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत अद्याप माहिती कळू शकलेली नाही। दक्षिण कोरियामध्ये भारतीय सुलेखनकार अक्षय ठोंबरेंना जागतिक पुरस्कार। चोइंगज्यू येथील जिकजीच्या 22व्या जागतिक सुलेखन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अक्षयाचा गौरव। गुजरातच्या एका गावामध्ये 6 सिंहांचा कळप दिसला। सिंह मानवी वस्तीत शिरकाव करत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती। हे सिंह गिरच्या जंगलातील आहेत। तेथे त्यांची संख्या वाढत आहे आणि शिकार मिळत नसल्यामुळे ते नागरी वस्तीमध्ये प्रवेश करत पाळीव प्राण्यांची शिकार करतात। काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी बिहार विधानसभा निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे। तसंच बिहार निवडणुकीवरनं त्यांनी निवडणूक आयोगावरती निशाणा साधलाय। शिवाय राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संविधानासाठी लढत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। देशातलं पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन पूर्ण झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनला भेट दिली आणि प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।